सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर सकाळचे वाजले होते 5 आणि मी उठली होती आणि आपण जर सकाळी लवकर उठलो, तर आपल्याला प्लॅन करता येतो दिवसाचा. लवकर आपली कामंसुद्धा होतात. आपल्याला सकाळी उठल्यावर मन असं शांत वाटतं, एकाग्रता मिळते. कारण सगळेजण घरातले झोपले असतात आणि आपण काही ना काही हे आपल्याला जे उठणं आहे, ते आपल्याला जर आयुष्यात काही करायचं असेल, ते सुद्धा आपण करू शकतो. तर त्यामुळे हे लवकर उठणं खूप आवश्यक आहे आणि मनाला एक शांती मिळते, की आपण सकाळी उठलो आणि आपल्या घरातल्यांचं सगळं लवकर करू शकतो. आपले लहान मुलंसुद्धा आपल्याला बघतात, की आपली आईच जर लवकर उठत नसेल, तर ते कसे काय उठणार आहे? तर म्हणून लवकर उठा आणि आपले कामंसुद्धा लवकर होतात. तर बऱ्याच स्त्रिया उठतात सुद्धा. पण मी कुठे-कुठे बघितलं आहे, की ते आई जर 9-10 वाजेपर्यंत झोपत असेल, तर मुलंसुद्धा तेच करतात. तर त्यामुळे त्यांचं हेल्थसुद्धा चांगलं राहत नाही. तर त्यामुळे लवकर उठणं खूप गरजेचं आहे. तर इथं मी बाबांसाठी बनवत आहे दूध आणि आमच्यासाठी बनवत आहे चहा. मुलगीसुद्धा उठली होती आणि पहा, मी लवकर उठली तर आज ती पण लवकर उठलेली आहे आणि जर एखाद्या वेळेस मी लेट झाली तर तिलासुद्धा उठवायला कारण सगळं तर मला वाटते जिम्मेदारी ही जास्तीत जास्त बायांचीच आहे आणि ती वर्किंग वुमन असो की कोणी असो, म्हणजे आपली हाऊसवाईफ असो, तर आपल्या बऱ्याच हाऊसवाईफचा हाच मनात प्रश्न असतो, मला काय पूर्ण दिवस आहे काम करायला. पण ज्या स्त्रियांना जर आपल्या आयुष्यात काही करून दाखवायचं असेल, तर त्यांनी तर नक्कीच सकाळी उठवायला हवं आणि आपल्याला मुलांचा अभ्यास वगैरे असतो, ते पूर्ण आपण घरातले काम करून आणि आपल्या घरात मोठे माणसं असतात त्यांचंसुद्धा आपल्याला करावं लागतं. तर अशा वेळेस आपल्याला खूप फायदा होतो उठण्याचा आणि मी सकाळी 5ला उठते, कधी 5:30 होते, कधी 4ला पण उठते. तर तुम्ही किती वाजता उठता हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. इथं सहाराची चालली होती तयारी, तर तिला 5-10 मिनिटं 10 मिनिटं तर केस करायलाच लागते. मोठे आहे तिचे आणि जाडसुद्धा आहे. तर त्यासोबत हे पण उठून जाते आणि तिलाही कामं जसे काही तिलाही कामं करायची असतात. तर इथं त्याचसोबत आपल्याला डिसिप्लिन राहणं पण खूप आवश्यक आहे. आता डिसिप्लिनमध्ये हे पण येणार, की आपल्याला मोबाईल अगोदर बाजूला ठेवणं आवश्यक आहे. बराच वेळ काय होते, मोबाईल हातात जर आपल्याला वाटते आपण 5 मिनिटं घेतो, पण कधी अर्धा तास निघून जातो हे सुद्धा कळत नाही. तर त्यामुळे दुसऱ्याचे ब्लॉग्स स्क्रोलिंग केल्यापेक्षा आपण काय करत आहे, हे सुद्धा बघणं आवश्यक आहे. आपल्याला ह्या ब्लॉगमधून काही मोटिव्हेशन मिळत आहे का? आणि मला तरी आधी वाटत नव्हतं, की आपल्याला कोणाचे ब्लॉगिंग म्हणजे किचनचे क्लिनिंग वगैरे दाखवताना काही हे मिळत नसेल. पण त्यात सुद्धा मोटिव्हेशन असं मिळतं, की ह्या बाया जर सगळं करून जर करत असेल, लवकर उठून, तर आपण सुद्धा करू शकतो. त्यातून काही घेण्याजोगतं पण असतं. फक्त असं नाही आहे, की मनोरंजन करायचं नाही. मनोरंजनसुद्धा आवश्यक आहे, पण त्याचे पण लिमिट असणं आवश्यक आहे आपल्याला. तर हे इथं आता सगळे सहारा वगैरे शाळेत गेली होती. तिचे पप्पा वगैरे पण दुकानात गेले होते. तर इथं चालू होतं माझं आता अं, पूर्ण हॉल क्लीन करणं. एक-एक किचन वगैरे झाली होती सगळं उठायच्या अगोदरच आणि इथं हॉलमध्ये सगळं रात्रीचं पुन्हा काढून ठेवते. मी किती वेळा घर करते क्लीन, पण तरी ते चालूच राहते. जिथं लहान मुलं आहेत तसं होतेच, फक्त आवरत राहावं लागते आपल्याला. पण त्याचसोबत हे घरातले कामं करत असताना पूर्ण दिवस जर आपला कामातच जात असेल, तर आपल्याला रात्रीचा मनस्ताप म्हणजे पश्चाताप नाही झाला पाहिजे, की "अरे, आज मी काही करू नाही शकले स्वतःसाठी." तर स्वतःसाठी जर काही करायचं असेल, तर सकाळी उठणं हे खूप फायद्याचं आणि टाईम मॅनेजमेंट तर बऱ्याच स्त्रियांना असं होतं, की माझ्यापाशी टाईमच नाही काही करायला. तर तुमच्याजवळ काही स्किल असेल, तर त्यासाठी पण आपल्याला काय करणं आवश्यक आहे? सकाळी उठणं आवश्यक आहे. सकाळी उठल्यावर आपल्या स्किलला आपण टाईम देऊ शकतो. कोणी अभ्यासात असेल, कोणी पार्लरमध्ये असेल, कोणी वेगवेगळं सगळ्यांचे वेगवेगळे स्किल असतात. तर त्यामुळे आपण आपल्या स्किलला पण टाईम देऊ शकतो आणि बऱ्याच बायांनी कोणीही कधी आता आपल्या घरच्यांवर अवलंबून राहू नका. नंतर इथं पहा आता माझी मुलगी ट्रायपॉड पूर्ण ओढून टाकलं ते. ती ब्लॉगसुद्धा बनवू देत नव्हती. तर तिला हॉल आणि हे क्लीन करतानाच पहा तिनं पूर्ण तिला पुन्हा आणलं होतं मी घरात आणि इथे मी मीठ टाकत आहे. निगेटिव्हिटी जाते म्हणतात. तर त्यामुळे मी टाकायला काही हरकत नाही आहे. जर कोणी म्हणत असेल कशाला टाकता हे ते, तर निगेटिव्हिटी जात असेल तर थोडंसं मीठ टाकायला काही हरकत नाही. मी टाकते ते स्वच्छतेच्या वेळेस आणि घरं जर हातानेच करत असेल आपण क्लीन, तर अगदी स्वच्छ निघते. पण कधी टाईम मिळाला नाही,
तर 1-2 दिवसातून तर करावंच लागतं. तर इथं तिला कार्टून लावून दिलं आणि मी आपली कामाला लागले. मुलांना सोबत घेऊन काम करणं कठीण जातं, पण त्याची पण आपल्याला सवय पडते आणि आईची जिम्मेदारी हेच असते, की आपल्या घरच्यांना सांभाळणं आणि घरच्यांना सांभाळता-सांभाळता आपल्याला स्वतःकडे पण लक्ष द्यावं लागतं. आपलीच जर तब्येत चांगली नसेल, तर आपण घरच्यांकडे कसं काय लक्ष देऊ? त्याची आदल्या दिवशी ते फुगून पाहत आहे. गरम तिला सगळं हात नाही लावत. पण कधी-कधी ती काल लवकरच झोपली होती. तिला केस कापायला नेलं, बरेच रडली होती ती. तर त्यामुळे तिला सकाळीच भूक लागली, तर 7:30 पावणे 8लाच तिला नाश्ता करून दिला आणि आधी ती घरात इकडे-तिकडे सगळी पळायची. पण आता ती जागेवर बसते, कारण तिला भूक लागली तरच देते मी. जास्त आपण मागं लागलो तर मुलं सगळं घरात इकडे-तिकडे पळवतात. मला सुद्धा ती कधी-कधी करते. पण आता ती एका जागेवरच बसून जेवण वगैरे करते आता. स्वतः हाताने खाऊन खायला बघते. ते इथं तिची अंघोळ झाली होती आणि तिला खाली तिची पाठवणार तयारी होती. केली, पण पण तिला अंघोळ खाली पाठवू झाल्यावर नाही हिला शकले. काय खाली कारण का होतं ते पाठवू नाही दुसऱ्या शकली ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला हे तुम्हाला बघायलाच नेक्स्ट मिळेल. ब्लॉगमध्ये याचे आणि मी 2 नाश्ता पार्ट तयार करून केला टाकीन. होता, पण मी हा नाश्ता पण पहिला आणि कोणाला देऊ नेक्स्ट नाही शकली. ब्लॉगमध्ये पाहायला याचं मिळणार. पण कारण मी तुम्हाला नाश्ता नेक्स्ट केला होता, ब्लॉगमध्ये पण पाहायला मिळेल. नाश्ता पण हा ब्लॉग 1 कसा वाटला तासानं द्यावा नक्की लागला. कमेंटमध्ये काय सांगा. कारण होतं तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायलाच मिळणार. हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.